प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपली स्टेट बोर्डच्या परीक्षेसाठी टार्गेट सिरीज सुरू आहे आणि आजचा 17वा भाग मी अपलोड करते आहे। या 17व्या भागामध्ये मी 2-2 मार्काचे जे इझी न्यूमरिकल्स आहेत तुमच्या पुस्तकातले की जे पडू शकतात, काही सॉल्व्ड आहेत काही अनसॉल्व्ड आहेत, तर ते घेणार आहे जेणेकरून तुम्हाला जर त्यातले पडले तर सोपं जाणार आहे सोडवायला। तर वेळ न घालवता आपण सुरू करूयात पहिलं न्यूमरिकल। आता हे फर्स्ट न्यूमरिकल मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या चॅप्टरवर अनसॉल्व्ड न्यूमरिकल मधलं 11 नंबरचं न्यूमरिकल आहे बघा। इन ए हायड्रॉलिक लिफ्ट द इनपुट पिस्टन हॅड सरफेस एरिया 30 सेंटीमीटर स्क्वेअर अँड द आउटपुट पिस्टन हॅज सरफेस एरिया ऑफ 1500 सेंटीमीटर स्क्वेअर. If a force of 25 Newton is applied to an input piston, calculate weight on the output piston. तर बघा आपल्याला हायड्रॉलिक लिफ्ट मध्ये असं माहिती आहे की P1 दॅट इज इक्वल टू P2 प्रेशर, मग प्रेशर दॅट इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया। मग आता हा तुमचा काय झाला, डाटा झाला। इनपुट पिस्टनचा एरिया 30 सेंटीमीटर स्क्वेअर, आउटपुटचा 1500 सेंटीमीटर स्क्वेअर, त्याच्यानंतर याच्यावरचा फोर्स इनपुट पिस्टनवरचा फोर्स 25 न्यूटन आणि आउटपुट पिस्टनचं वेट म्हणजेच फोर्सच आहे। तर F2 काढायचं आहे आपल्याला। तर आता काय फॉर्म्युला वापरावा लागेल, तर फॉर्म्युला P1 बरोबर P2 दॅट इज नथिंग बट F1 बाय A1 दॅट इज इक्वल टू F2 बाय A2। मग आपल्याला जर F2 काढायचं आहे तर F2 दॅट इज इक्वल टू, आता हे इकडे ट्रान्सफर झाले A2 बाय A1 इंटू F1, समजतंय। मग आता जरी आपण याला सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर मध्ये कन्व्हर्ट केलं दोन्ही पण, तरी ते कॅन्सल होणार आहे। म्हणजे केलं नाही तरी चालेल आणि केलं तरी पण चालेल। मग आता बघा हे जर आपण केलं, A2 आहे 1500 इंटू 10⁻⁻⁴ आणि इथे 30 इंटू 10⁻⁻⁴, तर 10⁻⁻⁴ कॅन्सल होणार आहे। मग आता हे कॅन्सल झाले, हे कॅन्सल झाले, हा 0 गेला, हा 0 गेला। मग आता काय आलं आपलं, तर हे झाले 50 हा फोर्स 25 आहे, सॉरी F1 25 न्यूटन आहे। आता हा एक 0 कटला, हा एक 0 कटला आणि मग आता हे काय झाले, तर 3 5 जा 15 आणि हा 0, 15 इंटू 25। आता हे आले बघा 25 5 जा 125 आणि अजून एक हा 0, म्हणजे हे झाले 1250 युनिट पाहूनच द्यायचंय। बघा बघायची कॉपी करायची अर्धा मार्क आहे, समजलं। मग हा किती झाला फोर्स तुमचा, तर 1250 न्यूटन हे झालं तुमचं आन्सर। तेच वेट आहे, F2 म्हणजेच वेट आहे। कळालं का, कुठेही लॉक टेबल लागला का नाही, किती सिंपल न्यूमरिकल आहे। फार तर इथल्या व्हॅल्यू बदलल्या जाऊ शकतात, अदरवाईज ह्या टाईपचा न्यूमरिकल आलं की तुम्हाला सोडवणं एकदम सोपं आहे। हे न्यूमरिकल तुमच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या धड्याच्या एक्सरसाइज मधलं 10 नंबरचं न्यूमरिकल आहे। एकदम सोपं आहे बघा। फाइंड द प्रेशर 200 मीटर बिलो द सरफेस ऑफ द ओशन इफ प्रेशर on the free surface of the liquid is 1 atmosphere and density of the sea water that is 1060 kilogram per meter cube. आता हा असा ओशन आहे, म्हणजे ओशन म्हणजे समुद्र आणि त्याच्या खाली 200 मीटरवर आपल्याला प्रेशर काढायचं आहे। मग आपल्याला त्या सी वॉटरची जी डेन्सिटी आहे ही दिलेली आहे 1060 किलोग्राम पर मीटर क्यूब, डेप्थ 2000 मीटर, P0 किंवा P ऍटमॉस्फेरिक हे 1.013 इंटू 10⁵ पास्कल दिलेला आहे, जी ची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिलेली आहे। मग P टोटल प्रेशर हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस H रो जी ऐवजी इथं D रो जी येईल। वर असलं तर हाईट, खाली असलं तर डेप्थ, इथं डेप्थ दिलेली आहे। मग आता P बरोबर
PA atmospheric pressure 1.013 into 10 raised to 5 प्लस आता ही डेन्सिटी D, ही डेप्थ D 200, डेन्सिटी ही दिलेली आहे 1060 इंटू 9.8. आता हे जर कॅल्क्युलेशन केलं ना तर आता आपल्याला माहिती इथे 10 ची पॉवर आहे, तर आता इथे 10 ची 5 पॉवर आणि याची पण 10 ची 5 पॉवर जर केली ना तर हे कॅल्क्युलेशन येतं 20.776. आता 10 ची 5 पॉवर काय निघाली, कॉमन निघाली आणि मग इथं बेरीज करू आपण काय, तर 20.776 प्लस 1.013. मग आता हे येतील बघा 9, हे 8, हे 7, हे 21.789 21.789 इंटू 10 raised to 5 पास्कल. और आता बघा प्रेशरचं युनिट मी सांगितलं की बघूनच कॉपी करायचंय, पहिल्या न्यूमरिकल मध्ये पण बघूनच कॉपी करायचं होतं. पास्कल दिलेलं आहे, इथे पाहूनच पास्कल लिहायचं आहे, म्हणजे अर्धा मार्क तर फुकटचाच आहे इथे. समजलं का किती सोपं प्रॉब्लेम आहे आणि कसा सोडवला ते. हा टाइप पण अतिशय सोपा आणि महत्वाचा आहे. 2 soap bubbles have radii in the ratio 4:3. What is the ratio of work done to blow these soap bubbles? आता त्याचा रेडियसचा रेशो, 2 सोप बबल आहे त्यांच्या रेडियसचा रेशो R1:R2. तुम्हाला 4:3 दिलाय आणि त्याच्या वर्क डनचा रेशो विचारलाय आणि हे सोप बबल आहे. समजलं का. मग आता तुम्हाला वर्क डनचा फॉर्म्युला असतो T इंटू DA, पण सोप बबल असेल तर 2 टाइम्स करायचं आणि हा जो DA असतो हा एरिया, हा सोप बबलच्या बाबतीत 4πr². मग आता पहिल्या सोप बबलचा W1 बरोबर 2T 4πr1² आणि दुसऱ्याच्या बाबतीत 2T 4πr2². पहिल्याच्या रेडियसचा वर्ग दुसऱ्याच्या. मग देअरफॉर W1/W2 करा बरं डिवाइड, सगळं कॅन्सल होईल आणि शिल्लक काय राहील R1² आता R1/R2 काय आहे 4/3 आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे हे काय आलं 16/9. आणि फायनल आन्सर मात्र जेव्हा जेव्हा 2 सारख्या क्वांटिटीचा रेशो विचारतात तेव्हा तेव्हा त्याला कधीही युनिट येत नाही, पण फायनल आन्सर एक्सप्रेस करताना असं एक्सप्रेस करायचं 16:9. समजलं का. किती सोपं उत्तर आहे हे. तुम्हाला MCQ ला येऊ शकतं, हे VSA ला येऊ शकतं किंवा 2 मार्काला सुद्धा हे न्यूमरिकल येऊ शकतं. नीट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा 2 सारख्या क्वांटिटीचा भागाकार येतो त्याला कधीच युनिट येत नाही, पण फायनल आन्सर मात्र ह्या पद्धतीने एक्सप्रेस करायचं, त्याला बॉक्स करायचा. समजलं का. हे न्यूमरिकल तुमच्या चॅप्टरच्या खालीच अनसॉल्ड मधलं 19 नंबरचं न्यूमरिकल आहे. An air bubble of radius 0.2 millimeter is situated just below the water surface. Calculate the gauge pressure. Surface tension of the water that is 7.2 into 10 raised to -2 Newton per meter. आता बघा तुम्हाला रेडियस दिली आहे 0.2 मिलीमीटर आणि सरफेस टेन्शन दिलंय 7.2 into 10 raised to -2 न्यूटन पर मीटर. तर ठीक आहे, रेडियस आहे आपली 0.2 मिलीमीटर, रेडियस 0.2 मिलीमीटर आणि सरफेस टेन्शन आहे बघा तुमचं 7.2 into 10 raised to -2 न्यूटन पर मीटर आणि तुम्हाला गेज प्रेशर विचारले. मग आता गेज प्रेशर काय असतं, वॉटर एअर बबल आहे डेल्टा P दॅट इज इक्वल टू 2T/R. मग आता बघा डेल्टा P बरोबर 2T किती आहे 7.2 into 10 raised to -2 डिवाइडेड बाय मिलीमीटरचे मीटर करायचे. मग आता बघा हे मिलीमीटर मीटचे मीटर करायचे 0.2 into 10 raised to -3 मीटर. मग आता बघा हे 0.2 into 10 raised to -3 मीटर. यालाच आपल्याला असं पण लिहिता येईल
की 2 इंटू 10⁻⁻⁴. मग 2 इंटू 10⁻⁻⁴. का केलं असं? तर हे 2 आणि हे 2 कॅन्सल झाले. हे -4 ची पॉवर डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरला गेल्यावर प्लस झाली. आणि मग आता उत्तर आलं 7.2 इंटू 10⁻². आणि मग आता डेल्टा पी प्रेशर बरोबर. तर आता प्रेशर किंवा गेज प्रेशर 2 डिजिट पुढे गेलं. 720 न्यूटन पर मीटर स्क्वेअर और पास्कल, कोणतंही युनिट तुम्ही देऊ शकता प्रेशरला. समजलं? ओके. हा प्रश्न मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या चॅप्टरवर तुमच्याच एक्सरसाइज मध्ये 22 नंबरचा प्रश्न आहे. एकदम छोटासा न्यूमरिकल आहे बघा. हाऊ मच वर्क इज रिक्वायर्ड टू फॉर्म ए सोप बबल ऑफ 2 सेंटीमीटर रेडियस फ्रॉम दी सोप सोल्युशन हॅव्हिंग सरफेस टेन्शन 0.07 न्यूटन मीटर. तर आपल्याला 2 सेंटीमीटर एवढ्या रेडियसचा सोप बबल बनवायचा आहे. तर त्याचं सोप सोल्युशनचं सरफेस टेन्शन 0.07 न्यूटन पर मीटर आहे. वर्क डन किती असेल? आता डब्ल्यू बरोबर टी इंटू डीए आणि सोप सोल्युशन म्हटलं की याला 2 ने गुणायचं. मग आता बघा डीए तर 2t आणि डीए काय येईल तर 4πr². आता व्हॅल्यू टाकून द्यायच्या. डब्ल्यू दॅट इज इक्वल टू 2, सरफेस टेन्शन 0.07, 4 पायची व्हॅल्यू नेहमी 3.142 टाकायची इंटू r², 2 सेंटीमीटर, 2 इंटू 10⁻⁻² मीटर, त्याचा स्क्वेअर. बघा इथं करून घ्यायचं. 2 इंटू 10⁻⁻² त्याचा मीटर. आणि मग आता हे फक्त सोडवायचंय. काय तर हे 2, त्याच्यानंतर हे 4, त्याच्यानंतर हे 4. ओके. परत हे 7 इंटू 10⁻⁻² आणि मग इंटू 3.142 इंटू 10⁻², हे -4. आता सोडवूयात आपण. डब्ल्यू दॅट इज इक्वल टू, आता 4 4 जा 16, हे 32 इंटू 7 इंटू 3.142 इंटू 10⁻⁻6. आलं का लक्षात? मग आता कॅल्क्युलेशन करा. 32 इंटू 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21, म्हणजे हे 224 इंटू 3.142 इंटू 10⁻⁻6. आलं लक्षात? आता हे जर कॅल्क्युलेशन केलं तर हे 707.88 असं येतंय इंटू 10⁻⁻6. मग आता 3 डिजिट जर इकडे आलो आपण 886, तर हे येतं बघा -6 म्हटल्यावर हे येतं 0.07 इंटू 10⁻³ जूल. आलं का लक्षात? तर उत्तर सांगते बघा मी तुम्हाला डिरेक्टली. एकच मिनिट. हे बघा 703, एक मिनिट, हे येतं बघा 703.808 इंटू 10⁻⁻6. मग आता याला जर आपण इकडं आलो, 3 डिजिट इकडं आलो, तर वर्क डन दॅट इज इक्वल टू 0.703 इंटू 10⁻³ जूल. वर्क डनचं युनिट जूल. अत्यंत महत्वाचे हे न्यूमरिकल्स आहे. समजलं का कसं सोडवलं ते? अगदी 10-15 मिनिटात या सगळ्या न्यूमरिकल्सची तुमची तयारी होणार आहे. हे न्यूमरिकल मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड याच चॅप्टर मधलं अनसॉल्ड 13 नंबरचं आहे बघा. ए हॉरिझॉन्टल फोर्स ऑफ 1 न्यूटन इज रिक्वायर्ड टू मूव्ह ए मेटल प्लेट ऑफ एरिया 10⁻² मीटर स्क्वेअर विथ ए वेलॉसिटी ऑफ 2 into 10⁻² meter per second when it rests on a layer of oil 1.5 into 10⁻³ meter thick. Find the coefficient of viscosity of a oil. आता बघा काय काय दिलेलं आहे. तर आपल्याला फोर्स 1 न्यूटन दिलाय, एरिया तर तो 10⁻² मीटर स्क्वेअर दिलाय, व्हेलॉसिटी 2 into 10⁻² मीटर पर सेकंड दिली, त्याच्यानंतर dx दॅट इज 1.5 into 10⁻³ मीटर स्क्वेअर दिलंय आणि कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी काढायची आहे. आता कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी दॅट इज F डिव्हायडेड बाय
एरिया आणि इंटू व्हेलॉसिटी ग्रेडियंट dv बाय dx. मग देअरफॉर विस्कॉसिटी कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी F1 दिला आहे A 10⁻⁻² इंटू dv किती दिलाय 2 इंटू 10⁻⁻² आणि डिवायडेड बाय dx किती दिलंय 1.5 इंटू 10⁻⁻3. आता काय झालं हे -4 आणि -3 हे कॅन्सल झाले आणि म्हणून इटा बरोबर 1. आता इथे 2 इंटू 10⁻⁻1 डिवायडेड बाय 1.5 एवढं शिल्लक राहिलं. नेहमी लक्षात ठेवायचं डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर दॅट इज ऑलवेज अ न्यूमरेटर. मग आता 1.5 परत हे -1 10 ची -1 पॉवर +1 झाली डिवायडेड बाय 2 आणि मग आता बघा देअरफॉर इटा दॅट इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी हे 15/2 झाले म्हणजे उत्तर काय आलं तुमचं 7.5. समजलं का? तर या पद्धतीने आणि कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं युनिट असतं न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. काय न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. कळलं का? बघा कुठेही लॉग टेबल लागलेला नाही आणि म्हणूनच आपण हे न्यूमरिकल 10-15 मिनिटात सगळे घेतलेले आहेत. हे न्यूमरिकल मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या चॅप्टरवर अनसॉल्व्ड मधलं 12 नंबरचं न्यूमरिकल आहे बघा. कॅल्क्युलेट द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन ए रेन ड्रॉप ऑफ डायमीटर 1 millimeter falling with a uniform velocity 2 meters per second through air. The coefficient of viscosity of air is 1.8 into 10⁻⁻5 Newton second per meter square. आपल्याला विस्कस फोर्स काढायचा आहे म्हणजेच थोडक्यात स्टोक्स लॉ इन विस्कॉसिटी. मग विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन ए स्मॉल स्फिअर फॉलिंग थ्रू ए मीडियम दॅट इज ऑलवेज इक्वल टू 6 pi इटा R इंटू V. हा झाला स्टोक्सचा लॉ मॅथमॅटिकल फॉर्म्युला. मग आता तुम्हाला डायमीटर 1 मिलीमीटर दिलाय म्हणजे रेडियस 0.5 झाली की नाही 1च्या निम्मी. मग आता तिला आपण SI मध्ये करून घेऊ 0.5 इंटू 10⁻³ मीटर म्हणजेच 5 इंटू 10⁻⁻4. आता हे 6 पायची किंमत 3.142 इटा किती दिलंय कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी 1.8 इंटू 10⁻⁻5 आणि तुमची व्हेलॉसिटी रेडियस 5 इंटू 10⁻⁻4 आणि व्हेलॉसिटी 2. फक्त कॅल्क्युलेशन करायचे. मग आता जितकं सिंपल करता येईल तितकं सिंपल करू. 6 5 30 किंवा इथं 5 2 10 झालं तर आणखी सोपं झालं 6 इंटू 3.142 इंटू 1.8. मग आता हे 10⁻⁻9 झाले आणि हे 10 झाले म्हणजे 10⁻⁻8 झाले 5 2 10. समजलं? मग आता बघा देअरफॉर Fs दॅट इज इक्वल टू आता हे सगळे कॅल्क्युलेशन करा आणि उत्तर काढा. तर ते बघा तुमचं 3. डायरेक्ट उत्तर सांगते बघा तुम्हाला 3.393 इंटू 10⁻⁻7 3.393 इंटू 10⁻⁻7 फोर्स आहे म्हणजे युनिट काय आलं न्यूटन. समजलं का? दिस इज दी आन्सर. तर बघा या टार्गेट सिरीजच्या 17व्या भागामध्ये मी मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या चॅप्टरवरचे सगळे अनसॉल्व्ड न्यूमरिकल अगदी 20 मिनिटात कव्हर केलेले आहे. का घेतले आहे तर 7 मार्काचं वेटेज आहे. तर त्यामुळे आणि अगदी सोपे न्यूमरिकल्स आहे कुठेही फारसा लॉक टेबल लागलेला नाही आणि म्हणून मी ते घेतलेले आहे. जर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्हाला कमेंट टाकायची असेल तर कमेंट टाकू शकता. कंजूशी करू नका कमेंट टाकायला. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.